पहा लक्ष द्या. एक कामगार एका कंपनीत 31 जानेवारी 2012 पासून किती जानेवारी, लक्ष द्या बोर्डकडे, 31 जानेवारी 2012 ते 31 जानेवारी 2013, मी एक वर्ष क्लिअर केलं, कळत आहे का? सेम तारीख आणि हे अनुक्रमे समोरचं वर्ष जर आला तर एक वर्ष पूर्ण होते. म्हणजेच काय, 31 जानेवारी 2012 31 जानेवारी 2013, एक वर्ष पूर्ण झालं. किती दिवस झाले रे पूर्ण? हे 366. त्याचं रिझन काय, तर हे लीप वर्ष आहे 2012, याच्या समोर फेब्रुवारी महिना आहे, आलं लक्षात, लीप मधला, म्हणून काय घेतलं आपण 366. ओके. आता मला एक सांगा, आपल्याला कधीपर्यंत काढायचं? 1 मार्च पर्यंत काढायचं. हे आपण जानेवारी पर्यंत चालू, हे लक्षात. मला सांगा, जानेवारी महिना संपला का? अरे संपला ना, 31च तारीख असते, 31च्या पुढे असते का? म्हणजे संपला. जानेवारी नंतर कोणता महिना येतो? मग लीप वर्ष आहे का फेब्रुवारी महिना? हा हे लीप वर्ष आहे का? नाहीये, म्हणून फेब्रुवारी महिना किती दिवसांचा? फक्त 28 दिवसांचा. इथे 28 दिवस आहे. क्लिअर? आता फेब्रुवारी नंतर कोणता महिना? मार्च महिन्याचे दिवस किती? फक्त 1 तारीख. किती तारीख? 1 मार्च पर्यंत जायचंय, त्याच्या पुढे नाही जायचंय आपल्याला. किती दिवस? फक्त 1 दिवस. हे दिवस मोजून घ्या, झालं. लक्ष द्या. 8 आणि 1 9, 9 आणि 6 1500, राहिला किती? 6 आणि 1 7, 8 9, आलं लक्षात. आणि हा 3 दर्शेचा किती आहे का पर्यायामध्ये? मग ते नाही लिहायचं उत्तर, प्लस 1 करायचं, उत्तर लिहायचं 300. येईल लक्षात. हा 1 प्लस का बरं करायचं? तर त्याचं रिझन तर मला सांगतोय. समजा एक छोटंसं उदाहरण घेऊ सांगतो, कारण 396 बोर्डवर आपण लिहू शकत नाही आकडे, ठीक आहे ना. मला एक सांगा, तुम्ही 5 तारखेपासून 10 तारखेपर्यंत क्लासला आले. किती तारखेपासून? तर तुम्ही म्हणाल की सर 10 मधून 5 गेले, 5 लिहितो, तर असं होत नाही. तुम्ही 5 तारखेला क्लासला आले, 6 ला आले, 7 ला आले, 8 ला, 9 ला आणि 10 ला आले ना. एवढे दिवस आले ना. मोजा बरे. 1 2 3 4 5, किती दिवस झाले? 6 दिवस झाले ना, बरोबर. म्हणून इथे काय कराल? 1 हे लक्षात. आणि उत्तर काय लिहाल? 1 6. कळत आहे का? 1 प्लस का बरं होतो? त्याचं रिझन असं की 10 मधून जेव्हा 5 काढता तुम्ही 5 वजा होऊन जाते, पण 10 हा वजा होत नसते. हा 10 इथे लिहितोय आपण. उत्तर काय येते? नॅचरल नंबर काढताना 1 प्लस होत असते ना संख्या, येते लक्षात. म्हणून आपण इथे काय केलं? 1 प्लस. उत्तर किती तुमचं? 300. येईल का लक्षात? पर्याय क्रमांक किती आहेत? क्लिअर? चला लिहून घ्या व्यवस्थित.